सावता बाबा म्हणतात, जो स्वतःला म्हणून घेतो ना, आम्ही धारक आहोत. कशाचे? आम्ही नामाचे धारक. जो स्वतःला नामाचे धारक म्हणून घेतो ना, तोच आजच्या या अभंगाचा अधिकारी आहे. मग लक्षात आलं, आजच्या कीर्तनाचा अधिकारी आहे नामधारक. आता आजच्या कीर्तनाचा विषय काय? विषय सुद्धा तितकाच महत्वाचा असतो बघा. इथं बसलेल्या प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. या धर्ममंडपामध्ये आलेल्या प्रत्येकाचा विषय वेगळा वेगळा आहे. का बरं? मी या ठिकाणी उभी राहिले, माझा विषय काय? अभंग सोडवणं, चिंतन करणं, कीर्तन करणं हा माझा विषय आहे. बसलेल्या श्रोत्यांचा विषय काय? कीर्तनामध्ये झोपा काढणं का? व्यवस्थितरित्या दृष्टांत, सिद्धांत, प्रमाण या सगळ्या गोष्टीचं श्रवण करणं, श्रवण भक्ती करणं हा प्रत्येक बसलेल्या श्रोत्याचा विषय आहे. उभा राहिलेल्या टाळकऱ्यांचा विषय काय? कीर्तनामध्ये टाळाटाळ करणं का? नाही. गोड अशी टाळांची साथ कीर्तनाला करणं हा टाळकऱ्यांचा विषय आहे. या ठिकाणी मृदुंगाचार्यांचा विषय काय? चाटा थापा मारणं का? नाही तर मग लग्न झाल्यावर बायको म्हणाल थापा मारू नका. अजून झालं नाही त्यांचं बरं का. चाटा थापा मारणं हा त्यांचा विषय नाही, तर चाट थाप देऊन कीर्तनाला साथ करणं हा मृदुंगाचा विषय बघा. या ठिकाणी प्रत्येकाचा विषय जशा पद्धतीनं वेगळा वेगळा आहे ना, तसा आजच्या अभंगाचा विषय सुद्धा आहे. आजच्या अभंगाचा विषय काय? फलासहित नाम महिमा प्रतिपादन करणं हा आजच्या कीर्तनाचा विषय.